नुसती चर्चाच नाही तर सखोल विश्लेषण, विषयांचं वेगळेपण, वेगवेगळे पैलू, तुमचे प्रश्न, आमची निष्पक्ष भूमिका, रोखोक चर्चेची परंपरा आता न्यूज 18 लोकमतवर थेट पहा. नमस्कार, बेधडकमध्ये आपले स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, दुधाच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. महाराष्ट्रातला शेतकरी आपल्या गुराढोरांसकट आज रस्त्यावर उतरला आहे. गेल्या 4 दिवसात महाराष्ट्रातलं लाखो लिटर दूध मुंबईत विक्रीसाठी पोहोचलंच नाही. गेल्या 3 दिवसात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी दुधाचं आंदोलन पेटवल्यानंतर राजू शेट्टीने आपला मोर्चा थेट महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेकडे वळवला आणि मुंबईला येणारी दुधाची सगळ्यात मोठी रसद रोखून धरली. अमूलचं जवळपास 40 ते 50 लाख लिटर दूध गुजरातला परत पाठवण्यात राजू शेट्टींना यश आलं. गुजरातच्या दिशेनं राजू शेट्टींचं वळणं हे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्यातून त्यांनी गुजरात सरकार, रेल्वे आणि भारत सरकार या सगळ्यांनाच थेट आव्हान दिलंय. शेट्टींच्या आंदोलनाची दखल घेत दिल्लीत 2 दिवसात राजकीय हालचालींना वेग आला. पहिल्यांदा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल आणि राधा मोहन सिंग यांच्यासोबत अतिशय महत्त्वाची बैठक घेतली. त्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीला 10% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातल्या अतिरिक्त दूध आणि पावडर आणि दुग्धजन्य पदार्थांच्या साठ्याची माहिती घेऊन निर्यात धोरण आखण्याचं ठरलं. त्यासोबत दुग्धजन्य पदार्थाच्या गरीब देशांमध्ये निर्यातीसाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीची एक बैठक झाली. पहिल्यांदाच दुधासारख्या शेतीतल्या एका छोट्याशा विषयासाठी एवढ्या मोठ्या हालचाली केंद्रात दिल्लीत घडल्या. हे राजू शेट्टींच्या आंदोलनाचं यश म्हणायचं का? गेल्या 4 दिवसात तर राजू शेट्टींनी चर्चेची तयारी बिलकुल दाखवली नव्हती, पण आज मात्र थेट नागपूरमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करायला तयार आहेत. यात त्यांच्या मागण्या मान्य होतील अशी त्यांना खात्री आहे का? सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर राजू शेट्टी पुढे काय करणार? त्यांची पुढची भूमिका, धोरणं काय असणार आहेत? तडजोड करणार की आंदोलन पुढे रेटणार? आंदोलकांनी दुधाचे टँकर फोडणं हे कितपत योग्य होतं? ग्राहकांना वेठीला का धरलं जात आहे? केंद्र सरकारनंच 2 दिवसापूर्वी टप्प्याटप्प्यात 5 रुपये देण्याचं मान्य केलं होतं, पण राजू शेट्टींनी ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवेत यासाठी अडून बसायची काही गरज होती का? असे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकारकडे अजून कोणतीच ठोस यंत्रणा नाही. मग याची अंमलबजावणी आज आश्वासन मिळालं तरी कशी होणार? समस्या आंतरराष्ट्रीय असताना स्थानिक पातळीवर त्याची उत्तरं आपण सोडवू शकणार आहोत का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत खुद्द राजू शेट्टी या खास कार्यक्रमात दूध कोंडी फुटणार कशी. दूध कोंडी फुटणार कशी? आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आहेत. राजू शेट्टी, महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर जवळपास 40 ते 50 लाख लिटर एवढं दूध अमूलचं आपण अडवून धरलं, गुजरातमधून येणारं अडवून धरलं आणि एक प्रकारे हा विषय केंद्राच्या अजेंड्यावर नेण्यात यश मिळवलं. हे आपल्या लढ्याचं यश म्हणायचं का? निश्चितच सत्याग्रहामध्ये किती ताकद असते हे या आंदोलनानं दाखवून दिलं. कारण मी निवडक 4-5 कार्यकर्त्यासहित या ठिकाणी 2 दिवस दाबचेरीच्या चेकपोस्टवर बसलो आणि गुजरातकडून येणारे सगळेच्या सगळे टँकर परत पाठवले. त्यानंतर गुजरातकडून रेल्वेच्या माध्यमातून दूध आणण्याचा प्रयत्न केला. मी डहाणू स्टेशनवर जाऊन सत्याग्रह करण्यासाठी बसलो आणि तोही प्रयत्न यशस्वी झाला. आणि त्यामुळंच आज मुंबईमध्ये अमूलची जिथं जिथं आउटलेट आहेत त्या ठिकाणी दुधाची टंचाई निर्माण झालेली दिसते. एक मला स्पष्ट करायचं आहे की अमूलचं आणि माझं काही वाकडं नाही आहे किंवा काही तर प्रादेशिक वाद नाही आहे. उलट स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एक स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये येऊन जर इतरांच्यापेक्षा जास्त शेतकऱ्याला दुधाचा भाव कोणी देत असेल तर आम्ही त्याला अडकाठी करणार नाही, उलट त्यांना आम्ही मदतच करू.
आणि महाराष्ट्रामध्ये येऊन ग्राहकांना इतरांच्यापेक्षा स्वस्तामध्ये दूध कोणी विकणार असेल तर त्याचंही स्वागतच असेल. निखळ स्पर्धा व्हावी आणि स्पर्धेतून ग्राहक आणि उत्पादक दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची स्वच्छ आणि स्पष्ट अशी आमची भूमिका आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये ज्यावेळी महाराष्ट्रातलं शेतकरी दुधाच्या दराच्या प्रश्नावरून आंदोलन करतो आणि मला माझं दूध विकायचं नाही, मला माझ्या दुधाला उत्पादन खर्चाची निम्मी किंमत घ्यायची नाही आणि त्यासाठी मंदी आली तर त्यात दोष माझा नाही, सरकारनं ते निस्तरावं, कारण सरकारच्या धोरणाचा हा परिणाम आहे. आणि म्हणून जर तोटा असेल तर तो तोटा उद्योग क्षेत्रातल्या या दूध उद्योगातल्या लोकांना कसा द्यायचा याचा विचार सरकारनं करावा. परंतु मी म्हणजे माझा शेतकरी त्या तोट्याचा विचार करणार नाही ही भूमिका घेऊन ज्यावेळी आम्ही आंदोलन करत होतो त्यावेळी आम्ही बाहेरच्या राज्यातून दूध आणू, 15 दिवस पुरेल इतका आमच्याकडे दुधाचा साठा आहे, आम्ही कर्नाटकातून दूध आणू, आम्ही गुजरातमधून दूध आणू, अशा सरकारकडून वल्गना केल्या गेल्या. म्हणून मला तो सत्याग्रह करावा लागला. आणि दुधाचं वैशिष्ट्य असं आहे की 35 ते 40 तास जर का दुधावर प्रक्रिया केली नाही तर ते दूध नासतं, निरुपयोगी होतं, त्याच्यामध्ये फर्मेंटेशन झाल्यामुळं ते विषारीसुद्धा होतं. आणि त्यामुळं जेव्हा 19 तास टँकर उभे राहिले त्यामुळं ते दूध निरुपयोगी झालं. येणारी रेल्वेसुद्धा अशीच जर अडून राहिली तर रेल्वेच्या डब्यामधील दूधसुद्धा निरुपयोगी होईल आणि हा आर्थिक फटका न परवडण्यासारखा आहे. म्हणून मग रेल्वेचं दूध गुजरातमध्येच थांबवलं गेलं. म्हणजे सत्याग्रहाच्या माध्यमातून मी सरकारची थोडी कोंडी करण्यामध्ये यशस्वी झालो. म्हणून सरकारला चर्चा करावी लागली. राजू शेट्टी, टँकर फोडले, टँकरमधून दूध खाली सांडून टाकलं, वाया घालवलं, हा आंदोलनाचा एक नवीन ट्रेंड आपण आणला का? दूध वाया जाऊन किंवा दूध असं रस्त्यावर फेकून देऊन तुम्हाला सहानुभूती मिळेल असं वाटतंय? मी अतिशय नम्रपणानं प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो, महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगू इच्छितो की शेतकऱ्याच्या त्याच्या पाठीमागच्या भावना समजावून घ्या. महाराष्ट्रामध्ये दररोज 1,40,00,000 लिटर दुधाचं संकलन होतं. त्यातलं 90 लाख लिटर दूध हे पाऊचमधून ग्राहकांच्या थेट घरामध्ये जात असतं. आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे दुधाचं उत्पादन होतं ते उत्पादन शेतकऱ्यांनी आपल्या घरात ठेवून घेतलं, त्याची विक्री करायला नकार दिला. जे सरकार दार्जिने काही दूध संस्था होत्या त्यांनी पावडरीपासून तयार केलेलं दूध, अजूनही माझं त्यांना आव्हान आहे की हे दूध खरं दूध आहे का पावडरीपासून तयार झालेलं दूध आहे हे लॅबोरेटरीमधनं चेक करून दाखवावं. शेतकरी आंदोलनाला अपशकून दाखवण्यासाठी त्यांनी पावडरीचं दूध दे अर्धा टँकर भरून, आणि यातही मोठा भ्रष्टाचार आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी दूध ओतलं तर सगळा टँकर गेला म्हणायचा आणि त्याचे पैसे ॲडजस्ट करायचे, असे अनेक धंदे याच्यामध्ये आहेत. बरं, त्याबद्दल मला काय बोलायचं नाही. मला एवढंच बोलायचं आहे की राज्यामध्ये गेल्या 4 दिवसामध्ये रस्त्यावर जे दूध ओतलं गेलं, दाव्यानिशी मी सांगतो हे दूध 50,000 लिटरपेक्षा जास्त नव्हतं. त्या दुधात पाणी होतं. 50,000 लिटर दूध ओतल्याबद्दल चर्चा होते, पण जवळजवळ 60 ते 70 नाही, ऐकून घ्या उदयजी, 60 ते 70 लाख लिटर दररोज माझ्या शेतकऱ्यांनी गोरगरिबांना दूध फुकट वाटलं, वारकऱ्यांच्याकडे पाठवून दिलं, मिठाई तयार केली, ते गोरगरिबांना वाटली, झोपडपट्ट्यामध्ये वाटली. ह्याच्याबद्दल चर्चा का होत नाही? आणि हे जे दूध सांडलं गेलं ते का सांडलं गेलं याची कारणं तुम्हाला सांगतो. कारणं अशी होती की पोलीस खात्यानं जी दंडोकीशाही केली, 85 वर्षाच्या म्हाताऱ्याला एखादा मिशी न फुटलेला पोलीस जाऊन दमदाटी करतो, शिवीगाळ करतो, अर्वाच्य भाषेत बोलतो आणि तुझ्या पोराला हजर कर नाही तर तुला अटक करेन अशी भाषा ज्यावेळी करतो, त्याच्या घरातल्या महिलेला ज्यावेळी एखादा पोलीस उलटं सुलटं काहीतरी अर्वाच्य भाषेमध्ये बोलतो त्यावेळी शेतकऱ्याला राग येणार नाही का? आम्ही काय गुन्हेगार आहोत का? आम्ही काय अतिरेकी आहोत का? आम्हाला काही अधिकार आहेत? आणि मग अशा वेळी शेतकरी खवळला आणि त्याच्याकडून जर का अशा पद्धतीचं दूध सांडण्याचं कृत्य घडलं
तर ते समर्थन नाही, मी कधीही समर्थन करणार नाही, पण त्याच्या पाठीमध्ये त्याच्या भावना समजावून घ्या, त्याला उचकावलं कुणी, त्याला भडकावलं कुणी, त्याला हे समजावून घ्या. आणि मग अशा परिस्थितीमध्ये का भडकला तो? ज्यावेळी त्यानं कुठल्याही दुकानाची काच न फोडता 25,000चा मोर्चा काढला, किती लोकांनी त्याची दखल घेतली हो? मला 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 एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जे दूध रस्त्यावर सांडलं, ओतून दिलं, त्या दुधामध्ये पाणी होतं असा एक आरोप केला गेलाय, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच त्यात पाणी तर होतच होतं, पण दुधाच्या भुकटीपासून तयार झालेले दूध आहे. अजूनही हे दूध काही शिल्लक आहे, ते टँकर आहेत, त्यातले सॅम्पल घेऊन बघा. आणि मुळामध्ये ते पूर्ण भरलेले टँकर नव्हते, म्हणजे शेतकऱ्यांचं आंदोलन फसलेलं आहे. शेतकऱ्याला कुणी जुमानत नाही त्याच्या आंदोलनाला, आणि दूध मुंबईच्या पुण्याच्या दिशेने चाललं हे दाखवण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची ही सगळी नौटंकी होती. आणि मग ह्यातून काही हाताला लागत नाही आणि शेतकरी आपलं ऐकत नाही. आता शेतकऱ्यापुढं आपलं काय चालत नाही म्हटल्यानंतर मग सरकार चर्चेला तयार झालं. आज मी नागपूरला तयार झालो, मग पहिल्या दिवशी जायला काय अडचण होती? अहो, मला कोणी बोलवलंच नाही, आणि मी कधी बोलवतील कधी चर्चेला, म्हणजे याचा अर्थ असा नाही की माझ्यावर चर्चा करा आणि मगच धोरण ठरवा, असंही नाही. माझं म्हणणं एवढं होतं, त्याच्या आधी राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष जे आहेत पाशा पटेल, त्यांनी घाईघाईनं पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन 3 रुपये दरवाढ केल्याचं जाहीर केलं. आणि नंतर मुख्यमंत्र्यांच्यापासून अनेकांनी तुंतुनं वाजवलं की आम्ही वाढवलंय, शेतकरी तयार नाहीत. एकदा यातल्या कुणीतरी मला एकानं सांगावं, अरे हे 3 रुपये तुम्ही वाढवले, हे किती रुपयावर 3 रुपये वाढवले? काही जण मानेदादासारखे जे पाशा पटेलवर फिरतात ते 15 रुपये लिटरनं दूध खरेदी करतात. मग 15 रुपयावर 3 रुपये वाढवले काय? कोल्हापूरचे गोकुळ 23 रुपयानं दूध खरेदी करते, त्या 23 रुपयावर 3 रुपये वाढले, हे कुणी स्पष्ट सांगायला तयार नाही. राजू शेट्टी, अर्थ काढायचा काय? राजू शेट्टी, आज तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटताय, त्या मुख्यमंत्र्यांना भेटताय तेव्हा 15 रुपये का 23 रुपये आणि 3 रुपये का 5 रुपये याचा फैसला होणार आहे का? आपण याच्याबद्दल सकारात्मक आहात का? नाही, मी आमची जी भूमिका आहे ती स्पष्टपणानं गिरीश महाजनांच्याकडं सांगितलेली आहे. आमदार कपिल पाटीलही माझा निरोप घेऊन नागपूरला गेलेले आहेत. आमचं म्हणणं एवढंच की एकतर शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 रुपये जमा करा. आता ते म्हणतात की हे अशक्य आहे. मी कसं शक्य आहे हे सांगायला तयार आहे आणि 2 मिनटं तुमचा वेळ घेऊन तुम्हालाही सांगतो प्लीज का शक्य आहे. महाराष्ट्रामध्ये 40% दूध हे सहकारी संस्थांमार्फत संकलित होतं, 60% दूध हे खाजगी कंपन्यांच्या मार्फत संकलित होतं. हे जरी खरं असलं तर ज्या खाजगी कंपन्या आहेत त्यांचे गावागावामध्ये कलेक्शन सेंटर्स आहेत आणि त्या कलेक्शन सेंटरमधून सकाळ संध्याकाळ अशा प्रकारे दुधाचं संकलन होतं. दर 10 दिवसांनी त्या दुधाचं पेमेंट होत असतं. 1/11/21 किंवा 2/12/22 या तारखेला दुधाचं पेमेंट 10 दिवसाचं होत असतं. आणि हे सगळे पैसे हे त्या सेंटर चालवणाऱ्याच्या अकाउंटला जमा होत असतात. ते पैसे काही लाखात कोटीमध्ये असतात, एवढी मोठ्या रक्कम त्या असतात. आणि ते सेंटरवाले ते दूध ज्यांनी पुरवलंय ज्या त्या गुणवत्तेचं, म्हणजे याच्यामध्ये फॅटमध्ये 3.5, 3.7, 3.7, 3.8, 4.1 अशा पद्धतीनं फॅट वाढत जात असतं, तसं किंमत वाढत असते. त्यातला जो स्निग्धांश असतो, SNF असतो, त्या SNF 8.5, 8.6, 8.7, 9, 9.1 अशा प्रकारे SNF वाढत जाईल तसे त्याचे काही पैसे वाढत जातात. आणि हा सगळा हिशेब हा किचकट हिशेब असतो. त्यामुळं सहजासहजी करता येत नाही, म्हणून कॉम्प्युटराइज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कॉम्प्युटरवर हा हिशेब केला जातो आणि त्याचे सगळे पुरावे असतात, त्याच्या याद्या असतात. अनेक दूध संस्था खाजगी आणि सहकारी वर्षभर तो दुधाचा व्यवसाय करतात. त्या व्यवसायामध्ये जो नफा येतो त्या नफ्यातला काही हिस्सा शेतकऱ्यांना बोनस म्हणून दिवाळीच्या वेळी देत असतात. तो लिटरच्या प्रति लिटर दिला असतो. कोणी गाईच्या दुधाला कोणी 30 पैसे बोनस देत असतो, कोणी 40 पैसे देत असतो, कोणी 1.5 रुपये देत असतो. आणि हा बोनस देणं शक्य आहे शेतकऱ्याला. मग एका लिटरला सरकारला
राजू शेट्टी. अनुदान देणं काय अवघड राजू आहे. शेट्टी. शिवाय हे जे सेंटरवाले एक दुसरा आरोप असा केला जातो की एक मिनिट असा आरोप केला जातो की ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार होईल, ह्याच्यामध्ये खोटे आकडे दाखवले जातील. तर हे अशक्य आहे, कारण तो जो दूध सेंटरवाला असतो तेवढ्या मोठ्या लाखाच्या कोटीच्या ज्यावेळी उलाढाली करत असतो त्यावेळी त्याच्याकडं आयकर विभागाचं लक्ष असतं, बारीक लक्ष असतं. त्यानं पैसे आणले कुठले, त्याच्या खात्यावर पैसे आले कुठले आणि त्यांना परत खाली कुणाला वाटले, हे सगळी विवरणपत्र भरावी लागतात. त्याच्याकडे लक्ष असतं, त्यामुळं खोटा हिशेब त्याला दाखवणं अवघड असतं. हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की बोगस जनावरं दाखवतील किंवा 2 सेंटरमध्ये एका शेतकऱ्यांची नावं येण्याची शक्यता आहे. तर केंद्र सरकारनं नुकतंच दुधाळ जनावरांची जनगणना केली आहे, प्रत्येकाला कोड नंबर दिलेला आहे, टॅग लावलेला आहे. त्याचं सगळं रेकॉर्ड सरकारकडं आता उपलब्ध आहे. आणि मग ते एकदा टॅग लावला जनावराला, त्याला बारकोड नंबर दिला आणि प्रत्येक शेतकऱ्याचं अकाउंट हे जर का आधार लिंक केलं तर ह्याच्यामध्ये गैरव्यवहार व्हायला कुठंही जागा नाही. डिजिटल इंडियाचं दोन वाजवता डीबीटीचं समर्थन करता, मग इथं डीबीटी येऊन दे ना. राजू शेट्टी, बाकी सगळ्या गोष्टी डायरेक्ट ट्रान्सफरनी सरकार द्यायला तयार आहे, पण मग दुधाच्या बाबतीत सरकार डायरेक्ट ट्रान्सफर द्यायला आतापर्यंत सक्षम का बनलं नाही असं वाटतं? याची खरी मेक काय आहे? नाही, याचं कारण कसं आहे की डायरेक्ट ट्रान्सफर शेतकऱ्याच्या खात्यावर जर पैसे झाले तर मध्यस्थाला काय मिळणार? आणि मग हा दुधाचा धंदा जेवढा पांढरा शुभ्र आहे त्यात बरंचसं काळं बेरं सुद्धा आहे आणि म्हणून ते होत नाही. या चळवळीच्या माध्यमातून ते करण्याचा प्रयत्न आमचा होता. दुसरी गोष्ट, भविष्यात महाराष्ट्राचा दूध व्यवसाय जर भक्कम करायचा असेल, स्थिरस्थावर करायचा असेल तर हा दीर्घकालीन उपाय आहे. कारण आज आपल्यासमोर परराज्यातल्या दुधाचं मोठं आव्हान आहे. कर्नाटकातलं दूध महाराष्ट्रात यायला लागलंय, गुजरातमधलं दूध महाराष्ट्रामध्ये यायला लागलंय. काय यायला लागलेलं आहे? कारण ते महाराष्ट्रातल्या दुधापेक्षा स्वस्तात मिळतं. स्वस्तात काय मिळतं? कारण ती राज्य त्या आपल्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत करतात, सबसिडी देतात. कर्नाटक सरकार त्यांच्या खात्यावर लिटरला पैसे जमा करतात, त्यामुळे त्यांना कमी दरामध्ये दूध विकायला परवडतं. आणि म्हणून मग हे बाहेरच्या राज्यातले उत्पादक किंवा दूध येऊन आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्यावर स्पर्धा करून दुधाचा धंदा मारत असतील. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातला दुधाचा व्यवसाय हा भूमिहीन शेतकरी, शेतमजूर आणि अशी अत्यल्प भूधारकांच्या हातात आहे. रोजगाराची प्रचंड निर्मिती या दुधाच्या धंद्यातून होते आणि त्यामुळं हा धंदा जर बुडाला तर एवढे सगळे लोक बेरोजगार होतील. दुष्काळी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचं उत्पादन होत असतं, त्यांना दुसरा काय आपल्याकडे पर्याय आहे? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की आमच्याकडं असा आत्मविश्वास पाहिजे की भविष्यामध्ये महाराष्ट्रातल्या दुधाची स्पर्धा करायला गुजरात घाबरलं पाहिजे, कर्नाटक घाबरलं पाहिजे. अशी दूध उत्पादकांची आपण मजबूत उभारणी केली पाहिजे. करायचं असेल राजू शेट्टी, हाच पर्याय आहे. राजू शेट्टी, दुसऱ्या राज्यातून आपण दूध येतंय याच्याबद्दल चिंता व्यक्त करताय, पण आपलं आंदोलन जे होत आहे ते फक्त गुजरातच्या बद्दलच होत आहे. आपण तर कोल्हापूरला जवळ कर्नाटक आहे, पण मग कर्नाटकच्या बॉर्डरवर आपण जाऊन बसला नाहीत, आपण दापचेरीला जाऊन बसलात आणि गुजरातचंच दूध अडवताय. हे गुजरातवरचं विशेष प्रेम कशासाठी? नाही, गुजरातचं आणि माझं काही वाकडं नाही आहे किंवा गुजरातचा द्वेष करणाऱ्यापैकी मी नाही आहे. कर्नाटकातल्या बॉर्डरला मी गेलो नाही, कारण मी राहतोच मुळात कर्नाटकच्या बॉर्डरला. आणि कर्नाटकातनं दूध येऊ शकत नाही, कारण तिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भक्कम अशी फळी आहे. त्यामुळं कर्नाटकातनं येऊन एरवी कर्नाटकातल्या शेतकऱ्यांना आमचाच आधार असतो. ते दूध महाराष्ट्रातच पाठवत असतात त्याची, आणि तेही आज आमच्या आंदोलनात आहेत सीमा भागातले सगळे शेतकरी. त्यामुळं त्यांचं दूध आधीच आणलेलं आहे. त्यामुळे कर्नाटकातलं दूध 2च मार्गे येतं, एक तर कोल्हापूर मार्गे, नाहीतर सोलापूर मार्गे, नाहीतर इकडं बिदरच्या बाजूला आलं गुलबर्गाचं तर ते येईल लातूर मार्गे, पण तेही सोलापूरला जावं लागेल. हे तिन्ही मार्ग आम्ही बंद केलेले होते आणि जिथं सगळ्यात
कमी ताकद आमची होती. सेनापतीनं नेहमी जिथं आपला पराभव होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी लढायचं असतं. त्या पद्धतीनं मी इथं आलो. ही लढाई जी होती ती लढाई शेतकऱ्यांसाठी होती का दूध संघासाठी होती? नेमकी कोणासाठी लढाई होती? ही लढाई शेतकऱ्यांच्यासाठी होती. आता दूध संघातले सुद्धा अनेक लोक असे आहेत की ते सरकारला दिशाभूल करतायत सरकारची, आणि त्या दिशाभूलीला कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षासकट सगळे फसलेले आहेत किंवा काय आहे, दुसरं काय आहे मला माहिती नाही. उदाहरण देतो तुम्हाला मी. दुधाचे भाव वाढावेत म्हणून 13 मे ते 30 जून या काळामध्ये सरकारनं दुधाची भुकटी निर्माण करायला, म्हणजे सरप्लस दुधावर प्रक्रिया करण्यासाठी, भुकटी निर्माण करण्यासाठी 1 लिटरला 3 रुपये प्रमाणे सबसिडी दिली. आता ही सबसिडी किती दिली तर जवळपास 53 कोटीची दिली. उपयोग काय झाला तर उपयोग शून्य झाला, कारण याच काळामध्ये दुधाचे भाव 2 रुपयानं कमी झाले वाढण्याऐवजी. मग हे 53 कोटी कुठे गेले? आणि हा जर हिशेब करायचा झाला तर 11 लिटर दुधावर प्रक्रिया केल्यानंतर 1 किलो भुकटी तयार होते. म्हणजे 1 किलो भुकटी तयार करण्यासाठी सरकारकडून 33 रुपये सबसिडी गेली. आता सरकार काय प्रस्ताव देतं? दूध भुकटी निर्यात करा, तुम्हाला आम्ही 50 रुपये अनुदान देतो. म्हणजे आधी 33 रुपये दिले, पुन्हा 50 रुपये देतो, म्हणजे 83 रुपये झाले. आणि 83 रुपये सबसिडी घेऊन सुद्धा हे लोक जे प्रस्थापित आहेत ते शेतकऱ्याला 15 रुपये देत आहेत. माझ्याकडं वैष्णोदेवी नावाचा एक दुधाचा प्रकल्प आहे जो खाजगी आहे, पुण्याच्या उर्ली कांचनला आहे. दररोज 5 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची त्याची क्षमता आहे. त्यानं माझ्याकडे एक लेखी प्रस्ताव असा दिला की जर सरकार मला दूध पावडर निर्यात करण्यासाठी 1 किलोला 75 रुपये सबसिडी द्यायला तयार असेल तर मी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 25 रुपये रोख 1 लिटरला भाव द्यायला तयार आहे. आता 83 रुपयाची सबसिडी घेणारे लिटरला देत आहेत 15 रुपये. 75 रुपये सबसिडी मागणारा लिटरला भाव द्यायला लागला आहे 25 रुपये. म्हणजे ह्या दुधात किती काळेबीर आहे बघा. आणि त्या माणसाला आजच्या बैठकीला बोलवलेलं नव्हतं. आज जे दूध व्यवसायातील लोकांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांची बैठक चालू आहे. 5 लाख इतक्या मोठ्या संख्येनं दूध खरेदी करायला तयार असणाऱ्या माणसाला आजच्या बैठकीला बोलवलं नव्हतं. रात्री मी गिरीश महाजनना सांगितलं की या माणसाला का नाही बोलवत तुम्ही? जो माणूस सरकारच्या तिजोरीतला पैसा वाचवायला तयार आहे, तुम्ही देताय त्याच्यापेक्षा पैसा कमी घ्यायला तयार आहे, आणि आता जे जास्त पैसे घेऊन कमी दर देतात त्याच्यापेक्षा जास्त दर द्यायला तयार आहे, अशा लोकांच्यावर तुम्ही सरकार का चर्चा करत नाही? काय उत्तर होतं गिरीश महाजनांचं? गिरीश महाजनांचं उत्तर काय होतं? स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे दिला तो सरकारकडे द्या. हा, गिरीश महाजनांचं उत्तर काय होतं आणि आजच्या बैठकीत मागण्या काय असतील? त्या व्यक्तीला गिरीश महाजन म्हणाले की त्या माणसाला मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच्या बैठकीमध्ये त्यालाही पाठवून द्या, मी त्या बैठकीला बोलवण्याची व्यवस्था करतो. मग असे अजून किती आहेत? असे अजून 2-4 लोक आहेत. राज्यामध्ये दररोज 20 लाख लिटर दूध सरप्लस होतं. आणि आता सध्या अशी परिस्थिती आहे की सरप्लस दुधाची व्यवस्था केली की आपोआपच दुधाचे भाव स्थिरस्थार होणार आहेत. आता सगळ्यात कमी भाव कोण देतो तर पावडर निर्माण करणारे देतात. मग पावडर निर्माण करणाऱ्यांना जर का सरप्लस दूध देऊन त्यांना जर का 25 रुपये दर फिक्स करायला लावला तर राज्यातल्या इतर संस्थांचा दर आपोआपच 27 ते 29 रुपये स्थिरस्थावर होतो. म्हणजे 27 रुपये द्या म्हणून सरकारनं आदेश काढला, पण कुणी ऐकला नाही, कारण तशी कायद्यात तरतूद नाही. पण आता जर का सरकारनं सांगितलं तुम्हाला आम्ही सबसिडी देतो, तुम्हाला आम्ही करामध्ये सवलत देतो, तुम्हाला आम्ही बाकीच्या सवलती देतो, पण अट एकच, तुम्ही शेतकऱ्याला एवढे पैसे दिल्याचा पुरावा दाखवा तरच तुम्हाला अनुदान मिळेल, तरच तुम्हाला करात सवलत मिळेल, असं सरकारनं म्हटलं तर आपोआप सरकार शेतकऱ्याला न्याय मिळतो. अर्थात ही तात्पुरत्या स्वरूपातली राजू शेट्टी, कारण दीर्घकालीन उपाय हा नाही. ज्यावेळी तेजी येते त्यावेळी परिस्थिती बदलते आणि त्यावेळी वेगळा विचार करावा लागतो. मला सांगा, आज
तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटताय तेव्हा तुमच्या मागण्या काय असतील, 5 रुपये कसे ट्रान्सफर करावेत, डायरेक्ट शेतकऱ्याकडे कसे द्यावेत, या संदर्भात आपण काय बोलणार मुख्यमंत्र्यांची? मी एवढंच सांगेन की सरकारची जर तयारी असेल 5 रुपये देण्याची तर आम्ही थांबू ना. मला माहिती आहे उद्याच्या उद्या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होणार नाहीत. थांबू, काही काळ थांबू, वेळ देऊ. पण काही वेळानंतर आम्हाला लिटरला 5 रुपये मिळणार आहेत, एवढा दिलासा तरी मिळाला पाहिजे. म्हणजे आज कोंडी फुटणार. राजू शेट्टी, आज आंदोलन आपण मागे घेणार. आज आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आश्वासन मिळालं तर मागे घ्यायला आपण तयार आहोत. असा शब्द नाही, मी आंदोलन मागे घेण्याचं आश्वासन देऊ शकत नाही. जर शेतकऱ्याला समाधानकारक दुधाचा भाव मिळत असेल, भले कदाचित सरकारला वाईट वाटेल की आमचं सगळं 100% का ऐकायचं, काय यांच्या अकाउंटला पैसे हे सांगतात म्हणून जमा करायचे, मग आपल्या बाकीच्या वाटेकऱ्यांना पैसे देता येत नाही असं वाटत असेल, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या पावडर निर्मात्यांना काय पैसे द्यायचे ते द्या. तुम्ही बाकीच्यांना किती मदत करायची ते का, कारण ते तुमचे कदाचित राजकीय निर्णय असू शकतील, परंतु एक अट लावली पाहिजे की माझ्या शेतकऱ्याला किती मिळणार आहेत हे मला आधी कळालं पाहिजे. आणि जो शेतकरी आज दुधाच्या भावासाठी रस्त्यावर उतरलाय त्याला जर दिलासा मिळणार असेल तर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला किती रुपये आमची मानसिकता नाही. किती रुपये आपण मागणार आहात मुख्यमंत्र्यांकडे पर लिटर? किती रुपये मागणार आज? माझं असं म्हणणं आहे की शासन निर्णय झालाय 1 वर्षापूर्वी की 3.5 पॅट 8.5 SNF ला 27 रुपये द्यावं. आता तेवढं तरी द्यावं. आधी अजून जास्त उदार होऊन त्यातही 1000 रुपये मी कमी घ्यायला तयार आहे. मग तेवढे त्याच्या खाली मात्र येणार नाही. तेवढे जर दिले तर आज आंदोलन रात्री आपण मागे घ्याल, मुंबईकरांना दिलासा द्याल, महाराष्ट्राला दिलासा द्याल, आमच्या चहात दुधाचं दूध दिसणार की नाही? जनतेला वेटीस धरण्यात अर्थच काय? पण याच्यात जनताच भेटीला धरली. तुम्हाला रेट जनता देत नव्हती. राजू शेट्टी, तुमच्या रेटचा प्रॉब्लेम दूध संघाकडे होता, तुमच्या रेटचा प्रॉब्लेम दूध संघाकडे होता, पण तुम्ही वेठीला धरलं जनतेला. जनतेला दूध पुरवण्याची जबाबदारी आमच्यावर नाही, शेतकऱ्यांच्यावर, सरकारवर आहे. सरकार काय करत होतं? सरकारची जबाबदारी होती ना. मला सांगा, जे आंदोलनात सहभागी झाले नाहीत त्यांना दहशतीच्या मार्गाने जबरदस्ती करण्यात आली, या आरोपात कितपत तथ्य आहे? एक लक्षात घ्या की एका बाजूला अख्खी दूध इंडस्ट्री, एका बाजूला सरकार ताकदीनं उभा राहिलेलं पोलिसांच्या फौजफाटेसकट, त्यांच्या बाजूला सर्वसामान्य तथाकथित बुद्धिवादी शहरी लोक, जे आम्ही दूध रस्त्यावर फेकतोय म्हणजे काहीतरी भयानक घोर गुन्हा करतोय असा म्हणणारा वर्ग, आणि दुसऱ्या बाजूला माझ्यासारखा एक छोटा किरकोळ माणूस, तरीसुद्धा सरकारला निर्णय घेण्याची वेळ येते. याचा अर्थ हे आंदोलन एकट्या राजू शेट्टीचं नव्हतं. हे आंदोलन खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला जो शेतमजूर आहे, जो भूमिहीन शेतकरी आहे, जो अत्यल्प भूधारक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांनी हातात घेतलेले आंदोलन होतं. राजू शेट्टी, आणि म्हणून एवढं शक्य झालं. राजू शेट्टी, तेव्हा हे आंदोलन एका कुणा व्यक्तीचं असं म्हणतात, राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नव्हतं, लक्षात ठेवा. बरोबर. राजू शेट्टी, त्याला पाठिंबा दिला. तुमचं जे ऊसाचं आंदोलन होतं, ऊसाच्या आंदोलनात तुम्ही ज्यांच्या विरोधात लढलात ते आता दूध दरवाढीच्या आंदोलनात तुमच्या बरोबर होते, याबद्दल काय म्हणाल? खरं सांगायचं तर ते सुद्धा वर्णवर्णच होते. याचं कारण ही मी जी व्यवस्था यायला पाहिजे असं म्हणतो, अशी व्यवस्था यायला कुणालाच मनापासून बरं वाटत नाही. कारण याच्यामध्ये शोषण होत नाही, याच्यामध्ये थेट उत्पादकाचा फायदा होतो. पण चला, राजू शेट्टी दूध उत्पादकांना बरोबर घेऊन सरकारला अडचणीत आणतो तर मग समर्थन करायला काय हरकत आहे. पण मी असा विचार केला की 100 भले दो, जोपर्यंत आता 2 आहे, सरकारला परिणामकारकरित्या अडचणीत आणता येत नाही
तोपर्यंत मिळेल त्याची मदत घेणं हे शहाणपणाचं आहे. राजू शेट्टी, एक से भले दो नाही, एक से भले दो नाही, दो से भले तीन. तुमच्याबरोबर मनसे पण आलं. हे पुढच्या राजकारणाची महाराष्ट्रातल्या 2019ची फेरमांडणी म्हणायची का? जे 2 आणि 3 आहेत ते तुमच्या बरोबर 19 पर्यंत राहणार का? मला माहिती नाही काय होणार आहे ते, कारण दिवसाला राजकारण बदलतात, राजकीय परिस्थिती बदलते आणि मी काही धंदेवाईक राजकारणी नाही. मी जेव्हा शेतकऱ्यांचं हितसंबंध अडचणीत येतात त्यावेळी मला राजकीय फायद्या तोट्याचा विचार न करता मी काही निर्णय घेत असतो किंवा झोकून देऊन काम करत असतो. त्यामुळं ठीक आहे, आज सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे, चांगली गोष्ट आहे. पण सक्रिय पाठिंबा कोणाचा नव्हता, कारण सक्रिय पाठिंबा माझेच कार्यकर्ते लढत होते. आज परिस्थिती माझ्याकडे आहे की माझे कार्यकर्ते मोजावे लागत आहेत आता, कारण सगळे तुरुंगात आहेत. पण राजू शेट्टी, एक शेवटचा शेतकऱ्यांनी मोठ्या संयमानं धैर्यानं हे आंदोलन पुढे नेलं, याच्यात काही शंकाच नाही. राजू शेट्टी, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही काही धंदेवाईक राजकारणी नाही, 2019च्या बद्दल तुम्ही अजूनही काही बोलायला तयार नाही, परंतु उद्या सकाळी काय होईल याच्याविषयी तर बोलू शकाल. उद्या दिल्लीला जाणार आहात, सरकारवरचा अविश्वास ठराव आहे. तुम्ही ठरावाच्या बाजूनं मतदान करणार का ठरावाच्या विरोधात मतदान करणार? इथं सुद्धा माझी जी काही थोडीफार राजकीय ताकद आहे ती शेतकऱ्यांच्यासाठीच पणाला लावणार आहे. माझी केंद्र सरकारला खुली ऑफर आहे, मोदी सरकारला खुली ऑफर आहे. उभ्या देशातल्या शेतकऱ्याला त्यांनी कर्जमुक्त करावं, त्यांच्या सरकारसाठी एक मत मी द्यायला तयार आहे. उद्या भाजपच्या बाजूनी मतदान करणार की भाजपच्या विरोधात करणार? मतदानाच्या आधी देशातल्या शेतकरी कर्जमुक्त झाला असं जाहीर केलं तर भाजपच्या बाजूने सुद्धा मत करायला तयार आहे. चला, राजू शेट्टी किमान आज 3-4 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला तरी जात आहेत. प्रेक्षको, राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चेत दूध आंदोलनाचे अनेक कंगोरे तपासण्याचा प्रयत्न गेले तासभर मी करत होतो. सरकारनं 5 रुपये अनुदान देण्याचं आश्वासन दिलं तर मी आंदोलन मागे घेणार असं स्पष्टपणे राजू शेट्टी यांनी सांगितलं. त्यासाठी सरकारला वेळ द्यायची तयारी देखील दाखवली. एक प्रकारची लवचिकता राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच दाखवली. रस्त्यावर ओतलेल्या काही 1000 लिटर दुधाची चर्चा होते, पण लाखो लिटर दूध आम्ही फुकट वाटलं त्याची चर्चा का बरं होत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आंदोलकांना भडकवलं जात आहे असा आरोप देखील त्यांनी केला आणि यापूर्वी आपल्याला चर्चेला बोलावलेलं नव्हतं या त्यांच्या दाव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. दुधाला अनुदान देणं कसं शक्य आहे याचं आर्थिक गणित त्यांच्या पद्धतीनं त्यांनी समजावून सांगायचा प्रयत्न केला. प्रेक्षको, केंद्र आणि राज्य सरकार राजू शेट्टींच्या आंदोलनानंतर जागं झालं एवढं निश्चित. अतिरिक्त दूध पावडरचा आणि मुबलक दूध उत्पादनाचा 18 महिन्यापासूनचा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागताना दिसतोय. पण आज शेतकऱ्यांचं प्रति लिटर दुधामागं जवळपास 10 रुपयाचं नुकसान होत आहे. त्यापैकी अवघ्या 5 रुपयांवरच तडजोड होते का असाही एक प्रश्न आत्ता पुढे येतोय. काहीच न मिळण्यापेक्षा किमान 5 रुपये तरी हाती पडावं हा उद्देश असेल तर तो देखील काही वाईट नाही. राजू शेट्टींच्या आंदोलनाला राज्यातल्या शेतकऱ्यांबरोबर दूध संघाने देखील पाठिंबा दिला. यामध्ये दर दिवसाला अंदाजे 50 कोटी रुपयाचं नुकसान झालं. हे नुकसान आता कसं भरून काढणार हा प्रश्न देखील आज कायम आहे. केंद्र सरकारनं दूध संघटनांमार्फत प्रति लिटर 5 रुपये देण्याचा प्रस्ताव दिलाय, पण राजू शेट्टींना तो अमान्य आहे. तर मुख्यमंत्री मात्र थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरच पैसे द्यायला तयार नाही आहेत. आता पाहायचं मुख्यमंत्र्यांसोबतच्या होणाऱ्या बैठकीत राजू शेट्टी केंद्र सरकारचा प्रस्ताव मान्य करतात की मुख्यमंत्र्यांना माघार घ्यायला लावतात की स्वतः माघार घेतात का हे आंदोलन आणखीन असं चिघळत राहणार. चर्चेसाठी आम्हाला वेळ दिल्याबद्दल राजू शेट्टी आपले आभार आणि आपल्या आंदोलनाला हार्दिक शुभेच्छा. या कार्यक्रमात आज इथंच थांबूया, पण ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.